ही चर्चा ही अशीच सुरू राहणार आहे। ब्रेकच्या पूर्वी आपण चर्चा करत होतो ती काँग्रेस समोरच्या आव्हानांची। वसंत भोसले यांनी काँग्रेस समोरच्या आव्हानासंदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले होते। त्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी बालाजी गाडे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले होते। बालाजी गाडेजी, काही वेळापूर्वीच वसंत भोसले यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला होता की भाजपसमोर काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष, भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसचा विचार केला जातो। मात्र आता राज्यातील ही अवस्था, मग ती महापालिका, नगर परिषदा आणि आता जिल्हा परिषदांमध्ये जर पाहिली तर काँग्रेस समोर मोठं आव्हान उभं राहिलंय का? नाही, एक लक्षात घ्या की ज्या राज्यांमध्ये याच्या अगोदर म्हणजे भोसले सर बोलताना म्हणाले होते की ज्या ज्या राज्यामध्ये ज्या पक्षाची सरकार असतात तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सरकार असलेल्या पक्षाचा प्रभाव हा निवडणुकांमध्ये दिसून येतो, ही वास्तविकता आहे। नंबर 1. नंबर 2 मुद्दा, ज्या पद्धतीनं अपारदर्शक पद्धतीने निवडणुका महाराष्ट्राचं निवडणूक आयोग असेल किंवा देशाचं निवडणूक आयोग असेल हे कंडक्ट करतंय, त्यामुळं सध्याच्या निवडणुका ह्या आव्हानं राहिलेल्या आहेत। त्यामुळं निश्चित पद्धतीनं काँग्रेस पक्षाच्या समोर पारदर्शक निवडणुका करून घेण्याचं आव्हान आहे।